हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या या ABK हेल्प यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, 2024मध्ये तुम्हाला जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट परमनंटली डिलीट करायचं असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती जाणून घेणार आहोत की इंस्टाग्राम अकाउंट परमनंटली डिलीट कसं करता येईल। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट का डिलीट करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मित्रांनो, मला पण कळू द्या की तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट का डिलीट करताय ते। ठीक आहे मित्रांनो, चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच तुम्हाला समजेल की इंस्टाग्राम अकाउंट परमनंटली डिलीट कसं करता येईल। चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्राम ॲप ओपन करावी लागेल। ओपन केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल तुमचे इंस्टाग्राम अकाउंटचं प्रोफाईल। त्या प्रोफाईल आयकनला क्लिक करा। त्या प्रोफाईल आयकनला क्लिक केल्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला दिसेल मेनू बार म्हणजेच की मित्रांनो तुम्हाला तीन इथं लाईन दिसतील, त्या तीन लाईनला क्लिक करा। त्या तीन लाईनला क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो इथं सेटिंग अँड प्रायव्हसी हे ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल अकाउंट सेंटर, या ऑप्शनवर क्लिक करा। या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं काही ऑप्शन दिसतील, त्या ऑप्शनपैकी तुम्हाला पर्सनल डिटेल हे ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर क्लिक करा। त्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमची इथं पर्सनल डिटेल दिसत आहे। मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, इथं बघा तुमची जे पर्सनल डिटेल कॉन्टॅक्ट इन्फो आहे ते कोणालाही दिसू देऊ नका, जसं की तुमचा मोबाईल नंबर, तुमची ईमेल ID। कारण मित्रांनो तुमचा जर मोबाईल नंबर किंवा ईमेल ID कोणाला कळाली तर तुमची इंस्टाग्राम अकाउंट ते डिलीट करू शकते डायरेक्टली। त्यासाठी मित्रांनो तुमचा कॉन्टॅक्ट इन्फो कोणालाही दिसू देऊ नका, हाईड ठेवा। तर मित्रांनो त्यानंतर बघा अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं दिसेल डिॲक्टिवेशन ऑर डिलिशन, यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं एक किंवा एकापेक्षा जास्त तुमची अकाउंट दिसतील। पण मित्रांनो तुम्हाला जो अकाउंट डिलीट करायचा आहे त्याच अकाउंटवर क्लिक करा, नाहीतर मित्रांनो तुम्ही दुसऱ्याच अकाउंटवर क्लिक करसाल आणि दुसरंच अकाउंट डिलीट करसाल। बघा मित्रांनो मी माझ्या प्रोफाईलवर क्लिक करतो। प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला दिसेल डिॲक्टिवेटिंग ऑर डिलीटिंग युअर इंस्टाग्राम अकाउंट। बघा मित्रांनो इथं दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला, डिॲक्टिवेट अकाउंट आणि परमनंटली डिलीट अकाउंट। बघा मित्रांनो डिॲक्टिवेट अकाउंट म्हणजेच की मित्रांनो तुम्ही टेम्पररी अकाउंट तुमचं डिॲक्टिवेट करू शकता। म्हणजेच की मित्रांनो तुमची कोणती एक्झाम चालू असेल आणि तुम्ही कसल्या कामामध्ये व्यस्त असाल आणि तुम्हाला जर इंस्टाग्राम अकाउंट यूज करता येत नसेल तर तुम्ही टेम्पररी तुमचं अकाउंट क्लोज करू शकता, डिॲक्टिवेट करू शकता। आणि जर मित्रांनो तुम्हाला जर खालचं ऑप्शन चूज केलं तर मित्रांनो तुम्ही इथं तुमचं अकाउंट परमनंटली डिलीट करू शकता। आपल्याला मित्रांनो इथं आपलं अकाउंट परमनंटली डिलीट करायचं आहे तर आपण सेकंड ऑप्शन म्हणजेच की डिलीट युअर अकाउंट परमनंटली यावर क्लिक केल्याच्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा। या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं तुमच्या अकाउंटचा पासवर्ड इथे तुम्हाला मागेल आणि मित्रांनो हे पासवर्ड 99% कोणत्याही लोकाला माहीत नसेल असं मला वाटते। मित्रांनो तर काळजी करू नका, माझ्या या चॅनलवर तुम्हाला इंस्टाग्रामचा पासवर्ड कशाप्रकारे रिकवर करता येईल हे माझा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पहा आणि तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड रिकवर करा, माहीत करून घ्या। तर मित्रांनो मला हा पासवर्ड माहीत आहे तर मी पासवर्ड टाकणार आहे आणि माझा अकाउंट डिॲक्टिवेट करणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तुम्ही याच प्रकारे तुमचं अकाउंट परमनंटली डिलीट करू शकता मित्रांनो। बघा मित्रांनो मी इथं कंटिन्यू करतो। कंटिन्यू केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं डिलीट युअर इंस्टाग्राम अकाउंट, तुम्हाला इथं काही कारण द्यावं लागेल तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट का डिलीट करताय। तर मित्रांनो याच्यातला कोणताही ऑप्शन चूज न करता समथिंग एल्स यावर क्लिक करा। कारण मित्रांनो वरच्या कोणत्याही जर ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर मित्रांनो तुम्हाला अजून काहीतरी इन्फॉर्मेशन द्यावं लागेल, त्यासाठी मित्रांनो समथिंग एल्स यावर क्लिक करा आणि कंटिन्यू करा। जसं मित्रांनो तुम्ही कंटिन्यू करसाल बघा मित्रांनो कन्फर्म परमनंट अकाउंट डिलिशन असं तुम्हाला पॉपअप शो होईल। मित्रांनो बघा इथं तुम्हाला हे जे ऑप्शन आहे तुमच्यावालं तुम्हाला इथं दिसेल 9 फेब 2024ला तुमचं अकाउंट तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तुमच्या इंस्टाग्राम ॲपवरून डिलीट होईल। कारण मित्रांनो हे का होते, कारण मित्रांनो तुमच्या अकाउंटचा 30 दिवसाचा डाटा हे इंस्टाग्रामकडे असतो, त्यामुळे मित्रांनो हे जे तुमचं अकाउंट आहे 19 फेब्रुवारीला डिलीट होणार आहे। आणि जर मित्रांनो तुमचा मूड झाला की तुमचं गेलेलं अकाउंट कशाप्रकारे रिकवर करता येईल, तुमचा मूड झाला की माझा अकाउंट रिकवर मला व्हायला पाहिजे, तर मित्रांनो तुम्ही रिकवर करू शकता 30 दिवसाच्या आत। ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो मी या अकाउंटला डिलीट करणार आहे। डिलीट या ऑप्शनवर क्लिक करतो। जसं डिलीट या ऑप्शनवर क्लिक करतो मित्रांनो बघा इथे तुम्हाला काय दिसेल,
बघा मित्रांनो, माझं ते अकाउंट डिलीट झालेलं आहे मित्रांनो, आणि तुम्हाला जर परत ते अकाउंट ॲक्टिव्ह करायचं असेल तर मित्रांनो त्याचा ID आणि पासवर्ड तुम्हाला टाकून ते परत तुम्हाला ॲक्टिव्ह करता येईल मित्रांनो. पण 30 दिवसाच्या नंतर तुम्हाला ते अकाउंट ॲक्टिव्ह करता येणार नाही. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही कोणतंही अकाउंट परमनंटली डिलीट करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.